उपराजधानी नागपूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे। तापमानाचा मानवी आरोग्यावर सुद्धा परिणाम होतोय। उन्हात निघताना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन आहे। आता अलीकडच्या काळात उन्हाळ्याचं टेम्परेचर सगळीकडे वाढतच आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि हवामान अंदाजानुसार यावर्षी जास्त टेम्परेचर राहील असं पण भाकीत करण्यात येत आहे। तापमान जास्त झाल्यामुळे एक डायरेक्ट इफेक्ट किंवा इनडायरेक्ट इफेक्ट असे दोन प्रकारचे आजार होतात। डायरेक्ट म्हणजे उष्माघात होऊन टेम्परेचर खूप जास्त वाढणं आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होणं किंवा कधी कधी ताप डोक्यात जाणं आणि ह्या सुद्धा होऊ शकते आणि परिणामतः मृत्युमुखी सुद्धा होऊ शकतात। पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे। शक्य झालं तर त्याच्यात साखर मीठ पाणी टाकलं तर डिहायड्रेशनचे चान्सेस कमी होतील। आणि जे धुळीपासनं जे बाकीचे आजार होतात खाण्यावरती धूळ जाऊन तर व्यवस्थित निर्जन केलेलं खाणं आवश्यक आहे। जेवायच्या आधी हात धुवूनच जेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर उन्हाळ्यातले आजार आपण टाळू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।